रामकृष्ण हरी मंडळी, हर हर महादेव. मी हरिभक्त पारायण प्राध्यापक सौ संगीताताई पुरणे. कुठे नेऊन सोडलाय आमचा महाराष्ट्र. एकेकाळी संत महंतांनी म्हणलेली वाक्य आज खरी ठरायला लागली. ऐसे कैसे झाले बोंधू, कर्म करुनी म्हणती साधू, अंगा लावून या राख, डोळे झाकुनी करती पाप. वेगवेगळ्या घटना, वेगवेगळा दररोज महाराष्ट्र वेगवेगळ्या एका आलेखात पाहिला जातो. दररोज महाराष्ट्रामध्ये एक नवीन वादळ उभारतं, एक नवीन चर्चा उदयाला येते. यामध्ये भरकटला जातो तो आमचा तरुण. आज महाराष्ट्रामध्ये 2000ला 1500ला गॅसची टाकी झाली आहे. बऱ्याच लोकांच्या घरात टाकी नाही, त्याची खबर नाही. बऱ्याच जणांना रोजगार नाही, त्याची खबर नाही. इकडे 4000 रुपये सोयाबीनचा, हरभऱ्याचा भाव आहे आणि दुसरीकडे 155-56 रुपये लिटरचं तेल घेऊन आम्हाला खावं लागतं. तिसरीकडे 1,500 आणि 2,000ची टाकी गॅसची घेऊन घरामध्ये त्यावर स्वयंपाक करावा लागतो. नेमकी महागाई कुठे गेली, लाडक्या बहिणीच्या नावानं आलेले पैसे नेमके कशात जाऊ लागले याचाही ताळाला मेळ लागेना. आणि त्या परिस्थितीमध्ये वेगवेगळी कांडं महाराष्ट्रात चालू आहेत. त्याचं बिंग फुटलं जातं आणि हा होरपाळत चाललेला महागाईच्या लोंढ्यामध्ये वाहत चाललेला महाराष्ट्र पुन्हा वेगवेगळ्या व्हिडिओच्या शोधात किंवा कुठल्या तरी नको त्या विषयामध्ये स्वतःला गुरफटत नेतो. त्या चर्चेमध्ये सामील होतो. नको त्या फेसबुकवरच्या चर्चेमध्ये, इंस्टावरच्या चर्चेमध्ये, यूट्यूबवरच्या व्हिडिओमध्ये तो स्वतःचं आपलं असलेल्या अडचणी विसरून जातो आणि नको असलेल्या गोष्टीमध्ये गुंतून राहतो. या सगळ्याच्या पलीकडे आपण आपल्या पाल्यांना, आपल्या मुलांना अशी शिकवण द्यावी की चुकीची गोष्ट जर समोर आली तर ती स्क्रोल करून पुढे जावं. इंटरनेटच्या या सोशल मीडियाच्या जमान्यात दररोजच काहीतरी असं नजरेपुढे येणार आहे. दररोज असं काहीतरी वंगाळ त्यांच्या पुढे येणार आहे, जे पाहून त्यांचे विकार जागृत होतील आणि ते वाईट वळणाला जातील. परंतु आपण आपल्या मुलांना किती चांगले संस्कार द्यावे आणि या सगळ्यापासून दूर ठेवावं हे आपल्या हातात आहे. एक मोबाईल आणि इंटरनेट हे असं जाळं झालं की ज्याच्यामध्ये माणूस हा धसतच जातो, तो पुन्हा वापस वर निघत नाही. म्हणून कळकळीची विनंती आहे की पाहिजे तेवढाच मोबाईल आणि पाहिजे तेच बघा. नको त्या गोष्टीमध्ये स्वतःला गुंतवू नका. रामकृष्ण हरी, हर हर महादेव.